नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मूळचे पुणेकर असलेले विजय गोखले सर हे भारताचे त्यांच्या करिअरच्या शेवटचे चीनमधले राजदूत. म्हणजे त्यांची एक करिअर डिप्लोमॅट म्हणून सेवा जी संपली, ती चीनमधले राजदूत म्हणून संपली. आणि रंजक म्हणजे त्यांच्या राजनेत अँबॅसेडर म्हणून ती जी काही त्यांची करिअर सुरू झालं असेल, ते सुद्धा चीनमध्येच पहिली त्यांची अपॉइंटमेंट होती. त्यांचं जे तिनानमेन स्क्वेअरवरचं पुस्तक आहे, सुंदर पुस्तक आहे. इंग्रजीतलं वाचलं तर आनंदच आणि तुम्हाला मिळेल. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलंय, की तिनानमेन स्क्वेअरवरती, की जिथे विद्यार्थी आंदोलन करतायत, त्याचा थोडासा उल्लेख मी सांगतो तुम्हाला. तियानमेन स्क्वेअर आंदोलन हे 1989 मधलं चीनमधलं सर्वात मोठं आणि प्रसिद्ध असं आंदोलन. एप्रिल 1989 मध्ये पूर्व सीसीपी महासचिव याओबांग याच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांनी तियानमेन स्क्वेअरमध्ये एकत्रित येऊन लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भ्रष्टाचार विरोध, प्रेस स्वातंत्र्य आणि शिक्षण सुधारणांची मागणी केली. त्या शिक्षण सुधारणा होत नाहीत, म्हणून मग या आंदोलनामध्ये लाखो विद्यार्थी, कामगार आणि नागरिक सामील झाले. त्यावेळेला विजय गोखले सर हे तिथेच भारतीय दूतावासाची एक इमारत होती, त्याच्या बहुधा 6व्या मजल्यावरती उभा होते. कारण ते पुस्तक वाचून पण मला आता 2-2.5 वर्ष झाली असतील. सो ते तिथे उभा राहिलेत आणि ते खाली बघतायत, की काय चाललंय. मग ते जे टँक आले, चिनी लष्कराचं जे त्यांचं राजकीय पक्ष आणि लष्कर जवळपास एकसारखंच आहे. तर ते टँक आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना अक्षरशः चिरडलं. मे महिन्यामध्ये सुरुवातीला हंगर स्ट्राईक सुरू झाला आणि मग कॅम्पिंग सुरू झालं. 20 मेला मार्शल लॉ जाहीर झाला. 3 ते 4 जून 1989ला तिथं असलेल्या लष्करानं हिंसक दडपशाही सुरू केली. त्याला तिनानमेन मॅसेकर म्हणतात. हजारो विद्यार्थी मारले गेले. अंदाजे 200 ते 10,000 अधिकृत आकडा कमी दाखवला गेलाय. याचा सगळ्याचा परिणाम काय झाला? विद्यापीठं बंद पडली, विद्यार्थी अटकेत गेले, अभ्यासक्रम विस्कळीत झाला. अनेक विद्यार्थ्यांना देश सोडावा लागला किंवा ते तुरुंगात गेले. त्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरती मोठा परिणाम झाला. हे आंदोलन दडपलं गेलं आणि सीसीपी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना जी आहे, ती अधिक कठोर झाली. सुधारणावादी नेते बाजूला पडले. आजही चीनमध्ये हा विषय सेन्सर केला जातो आणि त्याच्यावरती चीनचं वेगळं म्हणणं असतं. त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे, की अमेरिका वगैरे राष्ट्रांनी त्याला इन्फ्लुअन्स केला होता. आता मी हे डायरेक्ट तिनानमेन स्क्वेअरचं 1989चं आंदोलन का सांगितलं? खरं तर आपल्याकडे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचा सुद्धा उल्लेख आपल्याला करता येईल. तो करणारच आहे. पण काय आहे, बांगलादेश घ्या किंवा नेपाळ घ्या. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये चर्चा काय सुरू झाली, की ह्या देशातली सध्याची राजकीय परिस्थिती, वाढलेला भ्रष्टाचार वगैरे, वगैरे हे पाहता ह्या देशाला सुद्धा अशा पद्धतीच्या विद्यार्थी आंदोलनाची गरज आहे. मी तेव्हाही म्हटलं होतं, आजही म्हटलं होतं, की हा देश इतर देशापेक्षा वेगळा आहे. या देशातली लोकशाही व्यवस्था थँक्स टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या दिवशी घटना ह्या देशाला समर्पित केली, जी लागू झाली, त्या दिवसापासून या देशामध्ये जे वेगळे अधिकार मिळाले, त्यामुळं मुळातच सहनशील असलेले इथले नागरिक आणि त्यांना मिळालेला अधिकार, त्यामुळे ह्या देशात असं काही होणार नाही. हॅव्हिंग सेड धिस, या विद्यार्थी आंदोलनाचे जगभरातली उदाहरणं जर आपण पाहिली, तर शेवटी विद्यार्थ्यांच्या काय हाती लागलं, ह्याचा तर आढावा घ्यायलाच पाहिजे. कारण मी बांगलादेशच्या निवडणुकीला खूप बारकाईने बघत होतो. जेव्हा मी 13 दिवस, 1.5-2 वर्षापूर्वी बांगलादेशमध्ये होतो, तर मी एक संपूर्ण दिवस ढाक्यामधल्या विद्यापीठामध्ये घालवला होता. 20,000 पेक्षा अधिकचे भारतीय विद्यार्थी ढाक्यामध्ये मेडिकलचं शिक्षण घेत होते. एक तरुणांची जी व्हायब्रन्सी असते तरुणाईची, ती तिथे मला दिसली. तिथल्या कॅन्टीनमध्ये बसल्या, चकाट्या पेटल्या, अनेक विद्यार्थ्यांशी बोललो. त्यांना हिंदी उत्तमच येतं, बंगाली उत्तम येतं. बंगाली मला येण्याचा काही प्रश्न नाहीये. सो आता जेव्हा त्या विद्यार्थ्यांचं शेख हसीना यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू झालं, तर होणं काय अपेक्षित होतं बांगलादेशच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये? त्या विद्यार्थी संघटनांना मोठं यश मिळवून त्यांना त्यांचे मोठ्या संख्येनं उमेदवार विजयी होणं अपेक्षित होतं ना? केवळ 3% मतं त्यांना मिळाली. आता जो सत्ताधारी पक्ष आहे, ते आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळून जवळपास 55% मतं मिळाली. हिस्टॉरिकल आहे, जे भारतात पण नाही झालेलं. पण ते ज्या जमातबरोबर विद्यार्थी संघटनेचे नेते गेले होते, आंदोलनाच्या नंतर राजकीय भूमिका घेत, त्यांना केवळ 3% मतं मिळाली आणि जमातला उलट त्याच्यापेक्षा जास्त हिस्टॉरिकल मतं मिळाली आणि मग मला असं वाटलं, की ही ती योग्य वेळ आहे, की विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाचा सगळाच इतिहास जगभरातला एकदा महाराष्ट्रानं मराठी भाषेत नीट समजून घ्यायला हवा. आणि मग त्या आंदोलनाला मला काही नावं ठेवायची नाहीयेत, पण त्याची राजकीय फलनिष्पत्ती काय ते एकदा समजेल आपल्याला.
बघा, बांगलादेशमधल्या विद्यार्थी आंदोलनाची सुरुवात मुख्यत्वे 2024 मध्ये जुलै-ऑगस्ट महिन्यात झाली. हे आंदोलन स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन (एसएडी) या विद्यार्थी संघटनेनं सुरू केलं होतं. मुख्य मुद्दा होता सरकारी नोकऱ्यातल्या 30% कोटा जो स्वातंत्र्य सैनिकांच्या जो 71चं आपण युद्ध केलं आणि त्यातनं बांगलादेश स्वतंत्र झाला त्यांच्या वंशजासाठी होता. जो राजकीय पाठबळाचा दुरुपयोग म्हणून पाहिलं गेलं. हे आंदोलन सुरुवातीला शांत होतं, पण पोलिसांच्या हिंसाचारामुळे ज्यात शेकडो विद्यार्थी आणि नागरिक मारले गेले असा आरोप आहे. ते मोठ्या प्रमाणात पसरलं. परिणामी पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला आणि त्या भारतात आश्रयाला आल्या. फायनली विद्यार्थ्यांच्या हातात काही नाही लागलं, पण मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालं. विद्यापीठं, शाळा आठवडाभर बंद राहिल्या. अभ्यासक्रम विस्कळीत झाला. अनेक विद्यार्थी मारले गेले, जखमी झाले. ज्यामुळे विद्यार्थी ज्या वर्गात बसत होते तिथे भय आणि असुरक्षितता पसरली. आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम झाला असं म्हणतात. आणि मग 2025च्या ह्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्यांचे परिणाम काय झाले असतील? तर ह्या सगळ्यांच्या परिणामामुळं फार फार तर राजकीय बदल जो झाला त्याच्यामध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जी BNP आहे, तिनं मोठ्या प्रमाणामध्ये विजय मिळवला. विद्यार्थी संघटनांच्या हाताला काही लागलं नाही. एक उदाहरण. दुसरं नेपाळचं घेऊ. नेपाळमध्ये विद्यार्थी आंदोलनाची सुरुवात झाली सप्टेंबर 2025 मध्ये. झेनझी किंवा जनरेशन झेड ह्या नावानं ते आंदोलन आजही ओळखलं जातं. हे आंदोलन नेपोटिझम म्हणजे तिथल्या राजकीय नेत्यांच्या वंश तिथल्या वारसांच्या विरोधामध्ये होतं. भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरच्या बंदीच्या विरोधात सुरू झालं. 19 वर्षाच्या एका माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यानं हे आंदोलन सुरू केलं होतं आणि ते डिस्कॉर्ड आणि सोशल मीडियावरून त्याला त्याला गती मिळाली. आंदोलन नेते होते ते मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत राहिले. पोलिसांच्या गोळीबारात 74 जण मारले गेले. ज्यामुळे पंतप्रधान KP शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. अंतरिम सरकार सुशीला कार्के यांच्या नेतृत्वात स्थापन झालं. या आंदोलनानंतर सुद्धा मुख्यत्वे शिक्षण व्यवस्था बंद पडली. विद्यार्थी आणि तरुण मोठ्या प्रमाणात त्या आंदोलनात होते. त्यामुळे काही मुलं जखमी पण झाली. या आंदोलनाचा विद्यार्थी संघटनांना मोठा फायदा झाला. कसा? तर आंदोलनामुळे सरकार पडलं आणि तरुणांना राजकीय सुधारणामध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. पण दीर्घकालीन फायदे खूपच मर्यादित राहिले. कारण पारंपरिक पक्ष अजूनही तिथं प्रबळ आहेत. फायद्याचं प्रमाण जर आपण विचारलं तर सरकार पाडण्यात नेपाळमध्ये विद्यार्थ्यांना यश आलं. पण संघटितपणे त्यांना सत्ता नाही मिळाली. त्यांना पुन्हा जुन्याच राजकीय पक्षाकडे जावं लागलं. ज्याला अरब स्प्रिंग म्हणून ओळखलं जातं मध्य पूर्वेतली आंदोलनं. मध्य पूर्वेतली आंदोलनं मुख्यत्वे 2011 मध्ये इराणमधल्या आंदोलनावरती आधारित आहेत. अरब स्प्रिंगमध्ये ट्युनिशिया, इजिप्त, लिबिया इथं विद्यार्थ्यांनी मुख्य भूमिका बजावली. इजिप्तमध्ये विद्यार्थ्यांनी तहरीक चौकात आंदोलन केलं, ज्यामुळे होस्नी मुबारक सरकार पडलं. इराणमध्ये 1999च्या विद्यार्थी आंदोलन असेल इराणमधलं, 2009 मध्ये ग्रीन मुव्हमेंट असेल, 2022ची महिला केंद्रित आंदोलन असेल, ज्याच्यात विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय होते. त्यात विद्यार्थी शेकडोच्या संख्येनं मारले गेले. लेबनॉनमध्ये 60 आणि 70च्या दशकामध्ये विद्यार्थी संघटनेने जे आंदोलन सुरू केलं होतं, तिथून ते त्या मध्य पूर्वेतल्या आंदोलनाचा मोठा इतिहास आहे. पण अरब स्प्रिंग नंतर सुद्धा कुठेही विद्यार्थ्यांचं राजकीय अस्तित्व आलेलं नाहीये. राजकीय नेते म्हणून ते एस्टॅब्लिश झालेले नाहीयेत. आंदोलनामुळे विद्यापीठे बंद पडली मिडल ईस्टमधली. विद्यार्थी अटकेत आहेत. शिक्षण प्रक्रिया विस्कळीत झाली. याचा राजकीय फायदा झाला का? येस. इजिप्तमध्ये मुस्लिम ब्रदरहुडला फायदा झाला, पण नंतर दडपशाही आली. फायद्याचं प्रमाण सरकार पडलं, पण दीर्घकालीन त्याचा फार मोठा फायदा नाही झाला. दडपशाही आणि राजकीय पक्षाने त्याचा फायदा उचलला. एकूणच मुस्लिम राष्ट्रातली ही जी आंदोलनं आहेत, त्या आंदोलनामध्ये आपल्याला असं दिसतं, की त्या आंदोलनाचे परिणाम मर्यादित राहिले. आपण भारताकडे येऊ. कारण भारतामध्ये जेपींचं जे आंदोलन आहे, ज्या बिहारमधल्या पटण्यातल्या मैदानावरती उभा राहून मला असं एक प्रकारे अंगावर रोमांच उभा राहिला होता, की जयप्रकाश नारायण ह्या व्यक्तीने इतकं मोठं ज्याला सेकंड रिव्होल्यूशन किंवा दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा म्हटलं गेलं, त्या पटण्याच्या मैदानावरती गांधी मैदान नाव आहे बहुतेक. तिथे मी उभा राहिलो. सलग 3 दिवस मी माझा मॉर्निंग वॉक त्या मैदानावरती करत होतो. जेपीच्या आंदोलनाला आठवून. पण त्या आंदोलनाची फलनिष्पत्ती काय? अर्थात नितीश कुमार असेल, मुलायम सिंग असतील, लालू असेल, ते त्या जेपी आंदोलनाचंच प्रॉडक्ट आहे. पण ते वैयक्तिक पातळीवरती. सो जेपीचं आंदोलन बघा. 1974च्या बिहार आंदोलन ज्याला जेपी मुव्हमेंट आपण म्हणतो, ते भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी विरोधात होतं. चिमनभाई पटेल यांचं सरकार मुख्यत्वे गुजरातमधलं. जयप्रकाश नारायण यांनी त्याचं नेतृत्व केलं, जे टोटल रिव्होल्यूशन, संपूर्ण क्रांती म्हणून ओळखलं जातं. हे आंदोलन देशव्यापी झालं, ज्यामुळे इंदिरा गांधींनी 1975 मध्ये आणीबाणी घोषित केली. 1977च्या निवडणुकीमध्ये जनता पार्टी जो सर्वपक्षीय वेगवेगळी मंडळी एकत्रित आली, त्याच्यात जनसंघ पण होता, समाजवादी पण होते. त्याच्यामध्ये मग काँग्रेस तर जवळपास सगळेच पक्ष होते. त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन जनता पार्टी स्थापन केली. जे 77 त्यांचं सरकार बनलं.
या विद्यार्थी आंदोलनामुळे शाळा कॉलेजेस बंद राहिली, अभ्यास विस्कळीत झाला, राजकीय परिणाम, विद्यार्थी संघटनांना फायदा झाला का? येस. विरोधी पक्षांना सत्ता मिळाली. फायद्याचं प्रमाण कारण जनता पक्ष सत्तेत आला आणि नंतर तो विघटित पण झाला. विद्यार्थी चळवळीतली काही नेते मंडळी ज्यांची नावं मी आता घेतली ती आजही आपल्या भारतीय राजकारणामध्ये सक्रिय आहेत. पण ज्याला टोटल रिव्होल्यूशन म्हटलं गेलं, असं काही झालं का हो? याची उत्तरं तुम्ही द्या. मला विद्यार्थी संघटनाच्या आंदोलनाला कुठेही कमी लेखायचं नाहीये. कदाचित अनुभवात कमी, विद्यार्थी संघटनांना संघटन पुढं चालू ठेवणं, शेवटी एखादा कॉज आहे, काहीतरी हेतू डोळ्यासमोर आहे. तो साध्य झाल्यानंतर सरकार पडल्यानंतर राजकीय पक्षांनी त्यांची त्यांची भूमिका वठवावी, अशी निर्माण झालेली परिस्थिती आणि शेवटी लोकांनी विद्यार्थ्यांपेक्षा अनुभवी लोकांवरती दाखवलेला विश्वास, हे त्याचं कारणच आहे. पण मला एवढंच सांगायचं होतं, की जे लोक अशी आशा धरून आहेत, की विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनानंतर फार मोठी क्रांती होईल आणि जग सगळं बदलेल. 1960 पासून ते 2026 बांगलादेशपर्यंत मध्येच तिनानमेन स्क्वेअर पासून ते अरब स्प्रिंग वाया भारताचं 1974चं आंदोलन एवढं सगळं सांगितलं ते यासाठीच महत्वाचं होतं. विद्यार्थी महत्वाचे आहेत, त्यांची व्हायब्रन्सी महत्वाची आहे, त्यांचे राजकीय विचार महत्वाचे आहेत. पण ते संपूर्ण क्रांती ना राजकीयदृष्ट्या आणू शकतात, ना ज्या सामाजिक कार्यासाठी ते प्रयत्न करत असतात ते होत नाही. हा इतिहास आहे एवढंच मला सांगायचं होतं. पण माझ्यापेक्षा तुमचं वेगळं मत असू शकतं. ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. थांबूया आपण इथे. थँक सो मच.